दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण आज जाहीर करण्यात आलं. शहरातील 20 प्रभागांमधील एकूण 81 जागांसाठी आरक्षण ठरवण्यात आलं असून या सोडतीनंतर आगामी निवडणुकीचं राजकीय गणित पूर्णपणे बदलणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका सार्वजनिक 2025 आरक्षण सोडतीमध्ये एकूण जागा 81 असून एकूण प्रभाग हे 20 आहेत. यामध्ये सर्वसाधारण 49 जागांपैकी 24 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण 11 जागांपैकी 6 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसंच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 21 जागांपैकी 11 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. या आरक्षण पद्धतीतून एकूण 41 जागा महिलांसाठी राखीव राहणार असून महिला उमेदवारांसाठी यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत खालीलप्रमाणे: प्रभाग 1 अ. अनुसूचित जाती. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 2 अ. अनुसूचित जाती. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 3 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4 अ. अनुसूचित जाती महिला. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 6 अ. अनुसूचित जाती. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण महिला आणि ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 7 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 8 मध्ये अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 9 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 11 अ. अनुसूचित जाती महिला. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण आणि ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 12 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 13 अ. अनुसूचित जाती महिला. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 14 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 15 अ. अनुसूचित जाती. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 16 अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ब. सर्वसाधारण महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 17 अ. अनुसूचित जाती महिला. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 18 अ. अनुसूचित जाती महिला. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 19 अ. अनुसूचित जाती. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. सर्वसाधारण महिला. ड. सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 20 अ. अनुसूचित जाती महिला. ब. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. क. नागरिकांचा मागास प्रवर्ग. ड. सर्वसाधारण महिला आणि ई. सर्वसाधारण. प्रभाग 1, 2, 6, 15 आणि 19 असे 11 प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. याच प्रभागात 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे शिल्लक असलेल्या चौथ्या खुल्या प्रवर्गात रस्सीखेच होणार आहे. तसंच प्रभाग 3, 5, 7, 9, 10, 12 आणि 16 मध्ये 2 किंवा अधिक महिला राखीव जागा असल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळणार आहे. तर प्रभाग 20 हा सर्वाधिक वैविध्यपूर्ण आरक्षण असून अनुसूचित जाती महिला, मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा 3 वेगवेगळ्या राखीव गटांसाठी जागा या प्रभागासाठी देण्यात आल्या असून या प्रभागातून 5 सदस्य ही निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे हा प्रभाग सर्वात जास्त चर्चेत राहणार आहे. महापालिकेने जाहीर केल्यानुसार आरक्षणाचे प्रारूप हे 17 नोव्हेंबर सोमवार रोजी प्रसिद्ध केलं जाईल. हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. यानंतर प्राप्त हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक यावेळी पूर्णपणे नव्या सामाजिक आराखड्यावर उभी राहणार आहे. महिलांना मिळालेल्या 41 जागांमुळे महिला नेतृत्वाची नव्या पिढीतील उमेदवारांना मोठी संधी मिळेल. आता आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे पक्षीय पातळीवर जागा वाटप करणे, उमेदवारी निश्चित करण्याची गती येणार आहे. आरक्षण सोडत होताच काही इच्छुकांनी सोशल मीडियावर आपली उमेदवारी जाहीर केली आहे. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.